पुरे किती पाणी उचशील त्या ताकात? जा नेऊन ठेव. आणि हे काय? पाणी आणायला सांगितलं होतं ना, जा घेऊन ये. अगं हे काय? पाणी कुठे यात? आण पाणी. अगं खाली ठेवू. हे घे, डाळ धुवून आण. जगदंबा, अगं हे धुवून आणून दे म्हणलं. समजा पाणी तसंच आहे त्यात. अगं काय चाललंय जगदंबा तुझं? लक्ष कुठं आहे? कसल्या विचारात हरवून गेली आहेस तू? आहे माझं लक्ष. कुठं बी लक्ष नाहीये तुझं. रोज तर किती कामं करत असतीस. मी रातच्याला धुवून ठेवलेली भांडी समधी जागच्या जागेवर ठेवतीस. एक भांड इथलं तिथं होत नाही. माठात पाणी भरून ठेवतीस. वाटलं तर अंगण झाडून काढतेस. ते बी मी न सांगता. पण आज तुझं कशातच लक्ष नाहीये. अगं असं काही नाहीये, आज विसरून गेले मी. जगदंबा, बाळा तू असे काम कधीच विसरत नाहीस. उलट मला आठवण करून देतीस. काही बिघडलंय का आज? सांग की मला. कुठलं नवीन संकट तर आलेलं नाहीये ना? खरं खरं सांग हा. माझ्यापासून काही लपवत तर नाहीयेस ना? मला तुळजाईने सांगितले की कुणाला काही कळायला नको, पण आईपासून मी कधीच काही लपवलं नाहीये. मग हे कसं लपवू? पण तुळजाई म्हणते तर मला ते करायलाच हवं. काय ग? काय विचारलं मी? खरंच काही लपवतीयस का? नाही ग, मी काहीच लपवत नाही. आलेच मी अंगण झाडून येते. अगं अशी काय ही पोरगी? मी काल जे ऐकलं त्याचा आणि हिच्या वागण्याचा काही संबंध तर नाही ना? खरंच काही नवीन संकट तर आलेलं नसेल ना? जगदंबा नक्कीच महिषासुराचा संहार करेल. आदिशक्ती तिच्या पाठीशी आहे. पण तिचं तेज जगदंबाला सहन होईल का? देवीची लीला बघूच. पण मग जगदंबा इथे राहणार की निघून जाणार? तिचं कार्य पूर्ण झाल्यावर ती इथे कशाला राहील? अहो उठा ना. अहो उठा ना. ते बघा, बायकांच्या कुजबुजण्याचे आवाज ऐकू येत आहेत. माझ्या जगदंबाला देवी घेऊन जाणार आहे म्हणताय. अगं स्वप्न पडलं असेल तुला. कुणीच काही बोलत नाही. नाही हो, खरंच मी ऐकलंय. अगं भास झाला असेल तुला. आतापर्यंत इतकं काय काय घडून गेलंय म्हणून तुला काळजी वाटते. काल बी असंच म्हणाले. काही झालं का? नाही ना? झोप. देवीनं दिलेली कामगिरी जगदंबाला निभवायलाच हवी. म्हणजे जगदंबाला इथून दूर जायलाच हवं. नाही, जगदंबा माझी आहे. मी तिला कुठं बी पाठवणार नाही. हो, छोटी आहे होती, लहान बाळ आहे ती. जगदंबा, मला सांग, तू मला सोडून कुठं जाणार तर नाही ना?
आई, मी तुला सोडून का जाईन? मी तुझी लेक आहे ना. तू जाई म्हणते खरी, पण मी पुढचं पाऊल आता उचलू शकत नाही. माझ्या आई वडिलांसाठी, त्यांच्या प्रेमासाठी मला इथेच थांबावं लागेल. तू जरी काही म्हणाली तरी मला ते करता येणार नाही. तू जाई हे काय करते माझ्या आयुष्यात? एकीकडे मला व्रत करणं गरजेचं आहे, कारण त्यातूनच जगाचा उद्धार होणार आहे. पण त्यासाठी माझ्या आई बाबांना सोडून जायची अजिबात इच्छा नाहीये माझी. काय करू मी अशा वेळी? योग्य निर्णय कसा घेऊ? देवी, अगदीच द्विधा मनस्थितीत दिसतात. अशी कोणती गोष्ट आहे जिचा तुम्हाला एवढा त्रास होतोय? या कवड्या एकमेकींशी बोलत होत्या. मी यांचा आवाज ऐकला. जगदंबा नक्कीच महिषासुराचा संहार करेल. तिचं कार्य पूर्ण झाल्यावर ती इथे कशाला राहील? बैलाला चारा घात. गंगाई, ए गंगाई, कुठल्या विचारात हरवलीस? अव, तुमचा विश्वास नसला तरी बी मी सांगते, या कवड्यांमधून आवाज येत होता. या कवड्या एकमेकांशी बोलत होत्या. मी स्वतः ऐकलंय. अगं काय तुझं परत तेच तेच? ते आता जरा जास्तच होतंय. अव, तुम्ही ऐकून का घेत नाही आहात? या कवड्यांमुळे आपल्या आयुष्यात काय कमी चमत्कार झालेत वय? सुरुवातीला मला या कवड्यांमधून प्रकाश येताना दिसला होता. आणि जेव्हापासून आपण ह्या कवड्याची पूजा करणं सुरू केलंय, तेव्हापासून आपल्या घरातही बघा किती भरभराट आली आहे. आणि गावातली लोक बी जेव्हापासून कवड्यांची पूजा करतायत, त्यांच्या जीवनातली समधी संकट बी दूर झाली. तुम्हाला आठवतंय आपण मद्राजाच्या कैदेत होतो तेव्हा बी या कवड्यांमुळे तुम्हाला काहीच इजा झाली नाही. अहो, त्यांना मारू नका. बाकीच्या लोकांच्या जखमा बी बऱ्या झाल्यात. आणि असं काही घडायची ही काही पहिली वेळ नाही आहे हो. या कवड्या जगदंबाच्या इथून सोडून जाण्याबद्दल बोलत होत्या. खरंच आपली जगदंबा आपल्याला सोडून गेली तर? महिषासूर म्हणजे केवढा मोठा असुर, त्याचा सामना माझी एवढीशी लहान पोरगी कशी करेल हो? गंगाई, तू बी कशावर विश्वास ठेवतीस? आणि समजा असं घडणार जरी असेल तरी आपण हे लक्षात ठेवायला पाहिजे की जगदंबा ही काही साधी सुधी सर्वसामान्य पोरगी नाही. आजवर तिने गावावर घरावर आलेली समधी संकट परतून लावली. तुला आठवतंय गावातली समधी लहान पोरं वाघाच्या तावडीत सापडली होती, तेव्हा जगदंबानी त्यांना वाचवलं होतं. एकदा गावातली समधी पोरं नाहीशी झाली होती, तेव्हा जगदंबा त्यांना सुखरूप घरी घेऊन आली होती. मदराजाशी लढली, त्याच्याच खेळात त्याला हरवलं. मदराज असो, मत्सरानं केलेला हल्ला असो, एक काय 10 उदाहरणं देता येतील. आणि जगदंबा आल्यापासून आपल्या आयुष्यात बी किती चमत्कार घडलेत ठावाय नव. ते काय बी असू दे, पण मी माझ्या लेकीला माझ्यापासून लांब का करू? अगं समजा हे खरं असलं तरी देवी आईची योजना आहे ना ती. आपण देवी आईच्या योजनेच्या विरोधात जाऊ शकत नाही गंगाई. ते काय बी असू दे, पण माझी लेक लहान आहे. देवी आईची योजना असली तरी बी मी ते ऐकायची नाही. अगं देवी आईच्या योजनेच्या विरोधात जाणार आहेस होय?
एवढी मोठी झालीस तू? आई आहे मी, आणि आई काय बी करू शकते. आणि तुम्हीच म्हणाला होतात ना की स्वतःला कधी कमी समजू नगस म्हणून. माझी लेक मला सोडून जाणार नाही म्हणजे नाही. मी माझ्या आई बाबांना सोडून जाणार नाही म्हणजे नाही. देवी, अहो देवदेवतांच्या आयुष्यात सुद्धा अनेकदा असे प्रसंग येतात जिथे त्यांना स्वतःच्या इच्छेला मुरड घालावी लागते. स्वतःचा विचार न करता जगाच्या कल्याणाचा विचार करावा लागतो. पण मी देव नाहीये नंदी महाराज, माणूस आहे. लहान आहे मी. माझ्या आई बाबांना सोडून मी कुठेही जाणार नाही. पण ते तुमचे खरे आई बाबा नाही आहेत, हे माहितीये ना तुम्हाला? नाही, तेच माझे खरी आई वडील आहे. देवी, आता हा बालसुलभ हट्ट झाला हा. सगळं माहित असून सुद्धा काहीच माहित नाही असं वागताय तुम्ही. असं कसं चालेल? अहो तुम्ही साक्षात तुळजादेवींचा अंश आहात. तुम्हीच तुळजादेवींना म्हणता ना, तू म्हणजे मी आणि मी म्हणजे तू. मग हेही तुम्हाला मान्य करायला हवंच. नाही, तरी मी कुठे जाणार नाही. देवी, ऐका माझं. कदाचित ही सारी योजना का घडली आहे हे तुम्हाला माहित नाही म्हणून तुम्ही असा विचार करता आहात. पण हे सारं होणं किती महत्वाचं आहे हे ज्यावेळी तुम्हाला कळेल त्यावेळी कदाचित तुम्हाला हे व्रत करायची गरज लक्षात येईल. या सगळ्याची सुरुवात झाली होती चिंचपुरात. काही वर्षांपूर्वी चिंचपुरावर महिषासूर चालून आला होता. तुळजादेवी आणि महिषासूर यांच्यात घनघोर युद्ध झालं. पण अथक प्रयत्नांनंतरही तुळजादेवी महिषासुराचा पराभव करू शकत नव्हत्या. कारण महिषासुराला ब्रह्मदेवांकडून एक वर प्राप्त झाला आहे. तो वर असा आहे की महिषासुराचा मृत्यू हा कुठल्याही देवदेवतांकडून होणार नाही, तर तो एका सामान्य स्त्रीच्या हातूनच होईल. तेव्हा तुळजादेवींना तिथे थांबून काहीच उपयोग नाही हे लक्षात आलं. आणि त्यात चिंचपूर या त्यांच्या भक्तांच्या गावांचा विध्वंस झालेला त्यांना नको होतं. त्या तिथून निघाल्या. त्यांनी चिंचपूर सोडलं. पण महिषासूर त्यांचा पाठलाग करतच होता. तुळजादेवी आमराईत गेल्या. तिथं त्यांनी एका कवडीचं रूप घेतलं आणि त्या रूपातच त्या आंब्याच्या झाडाशी एकरूप झाल्या. त्यामुळे महिषासूर आणि त्याचे असुर सैनिक यांनी कितीही शोधायचा प्रयत्न केला तरी तुळजादेवींचा शोध त्यांना लागला नाही. कालांतराने तुळजादेवींनी चिंचपुरातीलच आपल्या एका भक्ताच्या स्वप्नात जाऊन आपण कुठे आहोत याचा त्याला दृष्टांत दिला. आणि त्या भक्तांनी तुम्हाला एका परडीत ठेवलं आणि या गावाच्या वेशीवर आणून तुम्हाला सोडलं. परडी? कुठली परडी? गंगाई, काय हो? ही परडी कुठं सापडली तुम्हाला? इथंच आत होती. काहीतरी शोधत होतो तवा दिसली. आधीच तुझ्या मनात कल्लोळ चाललाय, त्यात ही आठवण. ह्या परडीतच मला देवी आईचा आशीर्वाद लाभला होता.